चिखली टाळगाव परिसरात महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला जोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय नागरिकांचा मोठा जनसमुदाय जो आहे त्यांच्याबरोबर या प्रचारात सक्रिय झालेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही सर्वसामान्य घरातील महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मावशी, काय सांगाल? अजित भाऊ प्रचाराला या ठिकाणी आले होते, आशीर्वाद तुम्ही दिले, ओवाळले, त्यांना काय सांगाल? त्यांनी चांगली कामं करावीत, बाकी काहीच अपेक्षा नाहीये। काय अपेक्षा आहे अजित भाऊंकडून? आज या ठिकाणी आले होते तुम्ही, महिलांनी त्यांना आशीर्वाद दिले। सगळ्या महिलांच्या वतीने मी एवढंच सांगेल की भाऊ असावा, अजित भाऊंसारखा असावा आणि पुढच्या प्रत्येक पंचवार्षिक मध्ये आम्हाला असा भाऊ असावा जो आमच्या पाठीशी उभा राहावा आणि प्रत्येक भागाचा त्याने खूप चांगल्या पद्धतीने विकास करावा। काय आशीर्वाद दिले? बहीण म्हणून भावाला काय आशीर्वाद दिले? आशीर्वाद तर सगळ्यांनीच आणि थोर मोठं सगळ्यांचेच आहे, आपण सगळं बघतोच आहे, पण मला वाटतं आशीर्वाद असा असेल की 23 तारखेला भाऊ विजयी असतील। आमदार जे विद्यमान आमदार त्यांच्या मार्फत या ठिकाणी विकास झाला नाही असं म्हणण्यात येत आहे। काय सध्या परिस्थिती? अजित भाऊंकडनं काय अपेक्षा? तुम्हाला कुठले रखडलेले प्रश्न जे त्यांच्या मार्फत सुटावे? रस्त्याचे प्रॉब्लेम आणि बस स्टॉप, एसटी स्टँड जे होतं तिथंच असावं, कारण अजून काय समस्या आहे तिकडे जे मार्गी लागले नाही तुमचे? नाही, रस्त्याची समस्या आहे, बाकी काही नाही। काय सांगाल ताई? रस्त्याचं, ट्रॉफिकचं आणि खड्डे एवढे आहेत ना, पीसीएमसी मध्ये खूप खड्डे आहेत। बरं, भोसरी विधानसभेचं काय वाटतं तुम्हाला? आता पुढे कशा पद्धतीने विकास व्हावा म्हणून कुठले प्रश्न राहिले होते तुमचे जे सुटावे? आता मी सांगितलं 2 प्रश्न ते आहे जे तेच मेन ते पाण्याचे प्रश्न आहे, जे रस्त्याचं, ट्रॉफिकचं, प्रगती करावी त्यांनी अजून जास्त। काय सांगाल? अजित भाऊंना काय आशीर्वाद अजित दिले? भाऊंना खरा आशीर्वाद द्यायचा म्हणजे ते त्या धिक्क्यांनी 23 तारखेला निवडून येणार ना, हा गुलाल फक्त अजित भाऊंचाच आहे। या ठिकाणी चिखली गावात दरवेळेस आलं तर या ठिकाणी ट्रॅफिक फुल असते। प्रत्येक वेळेस रस्ता करताना आलं की अडवणूक आली अशी दाखवतात हे सरकार, परंतु हे चुकीचं आहे की जेणेकरून या ठिकाणी रस्त्याची खूप गर्दी असते। दिवाळंदीचा हा रोड आहे, या ठिकाणी तळवडे या ठिकाणी जे पार्क हे झालेले त्या ठिकाणी सकाळी कामगार जाताना नेहमी त्यांना 1 तास घरातून अगोदर निघावं लागतं आणि निघाले तरी त्या वेळेत ते पोहोचत नाही, कारण या ठिकाणी एवढी ट्रॅफिक जाम असते की या ठिकाणी सकाळी ट्रॅफिक पोलीस सुद्धा नसतात आणि मोठ्या ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमुळे या ट्रॅव्हलर जे जातात कामगार त्यांचा अपघातही कित्येक वेळा या ठिकाणी झालेला आहे। दशक्रियाला ज्यावेळेस लोक या चिखली गावात येतात तर 1-1, 2-2 तास त्यांना रोडला थांबावं लागतं आणि थांबल्यानंतर इकडे दशक्रिया होऊन जातो आणि मग सांगतात आम्ही घरातून 7ला निघालो होतो, पण तुमच्या इथं ट्रॅफिक असल्यामुळं प्रत्येक पाहुण्याकून, प्रत्येक ग्रामस्थाकून, प्रत्येक नागरिकाकून आम्हाला हा प्रश्न फोपवत आहे की हे ट्रॅफिक केव्हा संपणार। परंतु आता त्याचा निश्चय नक्कीच झालेला आहे की अजित भाऊ गव्हाणे हा प्रश्न नक्की सॉल्व्ह करणार आहे। ज्या गेल्या 10 वर्षात मध्ये झाला नाही तो विकास नक्कीच अजित भाऊ करणार आहेत अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो आणि ते करून दाखवणार आहेत। ही त्यांच्या वतीने मी एक शुभेच्छा देऊ शकते त्यांना आणि पुन्हा एकदा सांगते 23 तारखेचा हा गुलाल मुख्याधिकारी अजित भाऊ गव्हाणे यांचाच असेल। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी विलास शेठ लांडे यांनी प्रतिनिधित्व केलं, आज ते स्वतः प्रचारात सहभागी झालेत। काय वाटतं एकंदरीत? आपण पाहतोय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय चिखलीकरांचा। काल मोशीमध्ये प्रचार झाला, चिखलीकरांनी काय निर्धार केला यावेळेस? आम्ही यावेळेस निर्धार केलेला आहे की ज्या गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी कामं झालेली नाही ती कामं नक्कीच अजित भाऊ, विलास भाऊ लांडे पाटील हे करून दाखवणार आहे। त्यांनी खूप देखील आमच्या भागासाठी प्रयत्न केलेला आहे। विलास भाऊ लांडे त्यांनी पण त्यांच्या काळात बहुतेक करून निम्म्याच्या वर आमचे प्रश्न सोडवलेले आहे। तर आपण पाहतोय मोठा प्रचार सुरू आहे आज या ठिकाणी, चिखलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, महिला म्हणून देखील चांगले सक्रिय झाल्यात। काय कशा पद्धतीचं वातावरण खूप चांगलं आहे आणि भाऊ निवडून येतील अशी आम्हाला 101% शुभेच्छा द्याल? भाऊंना 23 तारखेचा गुलाल भाऊने नक्की उधळावा अशी आमच्या सगळ्या बहिणींकडून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा आहेत। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आज चिखली टाळगाव परिसरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, त्याचबरोबर खास करून महिला भगिनी असतील, ते या प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।